तर आज सकाळी मी नेहमीप्रमाणे 4ला उठले. खरं झोप अजिबात लागेना झाल्या, कारण की एक्साइटमेंटच एवढं आहे. आज सकाळचं बॉडी वेट 51.8 होतं, जरा वाढले. खरं प्रॉब्लेम असा झाला आहे ना, आम्ही इतके मजा मारवलो आहे त्यामुळे रात्री झोपायचंच होईना. आज पण मी 6.5 तासांची झोप घेतली होती. प्री वर्कआउट खाल्ला आणि वर्कआउट मारून लगेच आलेलो आहे मी जिममध्ये. आज पुलअप्स माराल तुम्ही फर्स्ट, तो आज आहे रिस्टार्ट डे 86. आणि पुलअप्स मारायचं कारण म्हणजे आता वेळच वेळ आहे. माझं सगळं कॉलेजचं काम झालं आहे, माझा सगळा अभ्यास झाला आहे, खेळायला जाऊ दे नवं असं म्हणणार नाही मी म्हणणार आहे जिमला जाऊ दे नवं. ओके, आज पुल डे होता, जास्त बक्षोदी लई झाली. खरं मी रात्री झोपायचं जरा अवघड वालं आहे. माझा मेंटल स्ट्रेस जो आहे तो एकदम लूज झाला आहे. माझा भाऊ आला आहे त्यामुळं मी खूप मस्ती आज दिवसभर हिंडालो आहे आणि जिम वगैरे ते केलेलंच आहे. खरं हां, माझी झोप त्यामुळे माझी रिकव्हरी खूप जरा बिघडल्या. इन्क्लाइन डंबल प्रेसचे टोटल आज 2 सेटच घेतलेत, म्हणजे जास्त रेप्स पण घेतले नाहीत. एरवी मी 3 किंवा 2 सेट घ्यायलाच ट्राय करतो आहे. शक्समध्ये काही चेंज नाही. आणि पोझिंगमध्ये मला कंटिन्युएशनमध्ये चांगलं वाटालं आहे की आता मी लॉंगर टाईमपर्यंत पोझिंग करालो आहे, वेगवेगळे पोजेस ट्राय करालो आहे. आणि लॅट्स मी इतका फोकस केला, खरं तो ग्रो करायचा आहे मला. खरं थोड्या वेळेला कधी दुसरे बॅकचे मसल पण हिट व्हायला पाहिजेत. घरी आल्यानंतर पोस्ट वर्कआउट खाल्ला आणि दुपारी जरा माइनक्राफ्ट वगैरे ते बघत बसलेलो. आणि दुपारच्या जेवणामध्ये फायनली कितीतरी दिवसानंतर मी गरमागरम ओट्स खाल्लेत. एरवी मी कॉलेजमध्ये घेऊन जात होतो त्यामुळं गार ओट्स खायला लागत होते. आणि हां, आज फर्स्ट टाईम आयुष्यात मी काय म्हणतात ते स्किन केअर केलं माझ्या बहिणीच्या रेकमेंडेशनवरनं. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी माझे एग रोल्स बनवले विथ सॉस. आजच्या दिवसाच्या टोटल 17,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.